मित्रांनो, तुमच्या शेतावरील बांधावर, मोकळ्या जागेत, माळरानात कोठेही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे। या वनस्पतीचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खूप फायदे आहेत। मंडळी, आपण अनेक अशा वनस्पती पाहत असतो, परंतु आपल्याला याचे आयुर्वेदिक घरगुती उपाय हे माहीत नसतात। तर ही वनस्पती अशी आहे की खूप सारे फायदे हे यांना होत असतात माणसाला। म्हणून या वनस्पतीचे औषधी गुणधर्म काय आहेत या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। मंडळी, या वनस्पतीला कदाचित तुम्ही ओळखलेली असेल। हिला घाणेरी, गंतुरी, गंधारी, टणटणी असे सुद्धा या वनस्पतीला म्हटले जाते। मंडळी, तुमच्या भागामध्ये या वनस्पतीला कुठल्या नावाने ओळखतात आणि म्हणतात हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। इंग्रजीमध्ये याला लेंटेना कॅम्ब्रा असे म्हटले जाते। अशा वनस्पतीची पाने ही काटेरी असतात। एक वेगळ्या प्रकारचा सुगंध या वनस्पतीला असतो, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व या वनस्पतीला आहे। या वनस्पतीचा पाला तुम्ही चुरगळल्यास आणि वास घेतल्यास सर्दी खोकला यामध्ये तुम्हाला चांगलाच फरक पडतो। ब्राझीलमध्ये या वनस्पतीचा पाला असतो, हा चहा करण्यासाठी त्याचा उपयोग करतात। म्हणजेच या चहापासून ब्राझिलियन व्यक्तीही आरोग्यासाठी याचा ते उपयोग करतात। या वनस्पतीचा पानांचा काढा करून पिलात तर मलेरिया, पक्षघात, संधिवात, पोटाचे आजार देखील बरे होतात। मलेरियातील डास जास्त उत्पन्न करणारे जे असतात अंडी, हे घाणेरीच्या पानांचा रस त्या ठिकाणी आपण टाकला तर ते नष्ट होतात। या दिव्य पानांचा रस लावल्याने झालेली जखम देखील ही भरून निघते आणि ते लवकर बरी होते। मंडळी, असा जो आजार आहे जो तुम्हाला सांगता येत नाही आणि दाखवता येत नाही, त्याला आपण मूळव्याध असे म्हणतो। मूळव्याधावर देखील ही वनस्पती देखील उपयोगी आहे। 8 ते 10 पानं घेऊन 1 ग्लास पाण्यात उकळून पाणी अर्ध झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं अर्ध पाणी गाळून घ्यायचं। मग हे सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही 2 वेळेस घेतले तर 7 दिवसात तुम्हाला मूळव्याध नष्ट होऊन फरक पडतो। पोटात तुम्हाला जंत झाले असतील, तुमचं पोट दुखत असेल तर या वनस्पतीचे फुले व पाने एकत्र करून चावून खाल्ल्यास जंत मरून जातात। त्याचबरोबर पित्त, ॲसिडिटीचा त्रास देखील या वनस्पतीच्या सेवनाने निघून जातात। या वनस्पतींचा पाला, फुलांचा काढा तुम्ही पिलात तर ताप देखील बरा होतो। तर मंडळी, कशी व्हिडिओ वाटली माझी, आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक, कॉमेडी व्हिडिओ, सण उत्सव अशा वेगवेगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तर आवर्जून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।